नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर आणि पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्यामध्ये आपण या विषयाची सर्व थिअरी प्लस सॉल्व आणि अनसॉल्व प्रॉब्लेम शिकणार आहोत। तर हे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील सिक्वेन्सली किंवा मी मागील लास्ट व्हिडिओमध्ये जे काही शिकवलेलं आहे ते जर बघायचं असेल तर त्याची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी जे शिकवतो त्याच्या लेक्चर नोट्स तुम्हाला जर मिळवायच्या असतील तर आपला पार्थ कॉमर्स अकॅडमीचा एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्याला सबस्क्राइब करून या PDF फॉर्मॅटमधील नोट्स डाउनलोड करू शकता। तर त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आम्हाला फेसबुक पेजला देखील फॉलो करून जॉईन करू शकता। त्या ठिकाणी देखील आपण आपल्या क्लासच्या संदर्भात, व्हिडिओच्या संदर्भात, अभ्यासक्रमाच्या संदर्भात नवीन अपडेट्स देत असतो। तर पार्थ कॉमर्स अकॅडमी फेसबुक पेजची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या लिंकला क्लिक करून पार्थ कॉमर्स अकॅडमी या फेसबुक चॅनलला देखील फॉलो करू शकता। इंस्टाग्रामला देखील तुम्ही फॉलो करू शकता, त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये पार्टनरशिप फायनल अकाउंटच्या ॲडजस्टमेंट बुक्समध्ये कशा पद्धतीने दिलेले आहे। जे लास्ट व्हिडिओ होता तो अतिशय महत्त्वाचा होता, त्याच्यामध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमधील ॲडजस्टमेंटचं ग्रुपिंग केलं होतं। मीन्स ॲडजस्टमेंट ऑन कॅपिटल असतील, ॲडजस्टमेंट ऑन डेटर असतील, असं ग्रुप करून एक 5-6 ॲडजस्टमेंट समजून घेतल्या होत्या। ज्या पद्धतीने आपण समजून घेतल्या ती पद्धत समजण्यासाठी सोपी होती, ती बुकिश पद्धत नव्हती। तर आता आपण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये कशा पद्धतीने ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या समजून घेऊ। त्याचबरोबर आपले हिडन ॲडजस्टमेंट देखील समजून घ्यायच्या राहिलेल्या आहेत, ते देखील समजून घेणार आहोत। आणि शेवटी काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत फायनल अकाउंटच्या संदर्भात, ते देखील आपण टेक्स्टबुकमध्ये समजून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ देखील तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे। या व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची अनाउन्समेंट असणार, जी तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे। हा व्हिडिओ तुमचा थिअरी जे लेक्चर्स आहेत त्यापैकी हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे। याच्या पुढचे व्हिडिओ जे असणार आहे ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल सॉल्व करून घेणार आहोत। तर कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या बुक्समध्ये तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्या आपण आता पाहणार आहोत। तर त्यातली पहिली जी ॲडजस्टमेंट आहे ती क्लोजिंग स्टॉकच्या संदर्भातली असणार आहे। तर क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय ते मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे शिल्लक असलेला जो माल आहे त्याला स्टॉक म्हणणार, आणि तो वर्षाच्या शेवटी आहे म्हणून क्लोजिंग स्टॉक म्हणणार। तर त्याचा एक इफेक्ट तुम्हाला बॅलन्स शीटला ॲसेट साईडला दाखवावा लागणार आहे, आणि एक दुसरा इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत। ही ॲडजस्टमेंट तुमच्या पेपरमध्ये कंपल्सरी तुम्हाला असणार आहे हे मी सांगितलेलं आहे। आणि कोणत्या 5 ॲडजस्टमेंट ज्या कंपल्सरी तुम्हाला येणार आहेत एक्झाममध्ये त्या देखील मी लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत। त्या व्हिडिओची लिंक मी वर आय बटनमध्ये दिलेली आहे, अगोदर तो व्हिडिओ जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला हे ॲडजस्टमेंट सगळ्या क्लिअर होतील। तर दुसरी जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस। मी लास्ट व्हिडिओमध्येच डिस्कस केलं होतं की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, एक्सपेन्सेस ड्यू बट नॉट पेड, खर्च झालाय परंतु पेड केलेला नाही। तर असा जो खर्च आहे याचा पहिला, अशी जी ॲडजस्टमेंट आहे याचा पहिला इफेक्ट जो असणार आहे तर तो काय आहे, तर ॲड टू द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस, म्हणजे त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये जो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट असेल ती ॲड करायची। मग हा पर्टिक्युलर एक्सपेन्सेस डेबिट साईडला असेल, जर डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो ट्रेडिंगच्या डेबिटला दिलेला असेल, किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला। म्हणजे एक्सपेन्सेस डायरेक्ट असेल तर ट्रेडिंगच्या डेबिटला त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ती अमाऊंट ॲड करावी लागेल, आणि जर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर त्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड करावी लागेल। आणि याचा दुसरा जो इफेक्ट असणार आहे तो शो करावा लागणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला। आय होप विद्यार्थी मित्रांनो ही ॲडजस्टमेंट तुमच्या लक्षात आली। नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे एक्सपेन्सेसच्या संदर्भातली आहे प्रीपेड एक्सपेन्सेस। प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे काय, तर एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स, भविष्यातला खर्च किंवा पुढल्या वर्षीचा खर्च या वर्षीच पेड करणे याला आपण प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणणार। तर याचा जो पहिला इफेक्ट आहे
डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. म्हणजे जर तो डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो आपण ट्रेडिंग अकाउंटला रेकॉर्ड करतो आणि ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तो रेकॉर्ड करतो. म्हणून त्या डेबिट साईडच्या ट्रेडिंग अकाउंटच्या त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधून तो एक्सपेन्सेस वजा करावा लागणार आहे जो प्रीपेड आहे. आणि जर तो इनडायरेक्ट एक्सपेन्स असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करतो. तर त्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटच्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधून त्या संबंधीचा प्रीपेड एक्सपेन्सेस वजा करावा लागेल. म्हणजे थोडक्यात जो काही प्रीपेड एक्सपेन्सेस असणार आहे तो ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमधून वजा करून त्याचा दुसरा जो इफेक्ट असणार आहे तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड करावा लागणार आहे. का हे लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं, कारण की भविष्यातील जो एक्सपेन्सेस आहे तो आत्ता आपण पेड केला त्याचा बेनिफिट आपण फ्युचरमध्ये घेणार आहोत आणि ज्याचा फायदा आपण भविष्यात घेतो ती आपली ॲसेट असते. म्हणून तो बॅलन्स शीटच्या ॲसेटला शो करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड ॲडजस्टमेंट असणारे नंबर 4ला ते आहे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. त्यालाच आपण प्री रिसिव्ड इन्कम देखील म्हणणार. आता भविष्यातील इन्कम म्हणजे पुढल्या वर्षीचा इन्कम जर आपल्याला याच वर्षी भेटला तर लक्षात घ्या हा इन्कम पुढल्या वर्षीचा आहे, तो या वर्षीचा नाही. मग या वर्षीच्या इन्कममध्ये तो जर इन्क्लूड असेल तर तो डिडक्ट करावा लागेल त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस म्हणून फर्स्ट जो इफेक्ट असणार आहे तो डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर इन्कम आणि इन्कम रेकॉर्ड करतो क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तो इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करतो. मग त्या क्रेडिट साईडला त्या पर्टिक्युलर इन्कममधून जो काही आपण प्री रिसिव्ड इन्कम असणार आहे तो लेस करणार. आणि याचा दुसरा इफेक्ट विद्यार्थी मित्रांनो लॅबिलिटीला दाखवावे लागणार आहे, कारण की तो भविष्यातला इन्कम आपण ॲज अ इन्कम म्हणून रेकॉर्ड करणार नाही, ॲज अ लॅबिलिटी म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला तो काय करणार, शो करणार. आय होप ही 4 नंबरची ॲडजस्टमेंट देखील तुमच्या लक्षात आलेली आहे. नंबर 5 इन्कम रिसिवेबल. पहा विद्यार्थी मित्रांनो, इन्कम रिसिवेबल त्यालाच आपण आउटस्टँडिंग इन्कम देखील म्हणतो. मग या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असणार आहेत. फर्स्ट इफेक्ट जो असणार आहे हा आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, तर इन्कम झाला परंतु आपल्याला भेटला नाही. मग तो भेटणार आहे म्हणजे तो पर्टिक्युलर इन्कम आपला वाढणार आहे, म्हणून आपल्याला त्या ॲड करावं लागणार आहे त्या पर्टिक्युलर इन्कममध्ये. आणि हा इन्कम लिहितो क्रेडिट साईडला असतो प्रॉफिट अँड लॉसच्या, म्हणून तो ॲड पर्टिक्युलर इन्कम इन टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. आणि दुसरा इफेक्ट शो करावा लागणार, इन्कम आत्ता भेटला नाही पण कधी भेटणार आहे, भविष्यात आहे, आउटस्टँडिंग आहे, भविष्यात भेटणार आहे म्हटल्यानंतर तो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला शो करावा लागेल. आय होप 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे ती सुद्धा तुमची लक्षात आलेली आहे. नंबर 6 मध्ये काय सांगितले बघा, बॅड डेब्ट्स किंवा ॲडिशनल किंवा त्याला आपण न्यू बॅड डेब्ट्स देखील म्हणतो. बॅड डेब्ट्स म्हणजे काय, की आपण जो उधारीवर माल लोकांना विकलेला आहे, आपल्या कस्टमरला विकलेला आहे आणि त्या उधारीच्या मालाची काही रक्कम जर आपल्याला रिकवर्ड झालेली नाही, भेटली नाही, म्हणजे रक्कम बुडली तर त्याला आपण म्हणणार बॅड डेब्ट्स. साध्या आणि सरळ सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, अमाऊंट नॉट रिकवर फ्रॉम द कस्टमर इज कॉल्ड बॅड डेब्ट्स. अशा अमाऊंट जी कस्टमरकडून आपल्याला रिकवर्ड झालेली नाही ती अमाऊंट म्हणजे बॅड डेब्ट्स. तर त्याचा पहिला इफेक्ट जो असणार आहे, शो टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो करायचा, किंवा जर जुने बॅड डेब्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असतील तर त्याच्यामध्ये ओल्ड बॅड डेब्ट्समध्ये हे न्यू बॅड डेब्ट्स काय करायचे आपल्याला, ॲड टू द ओल्ड बॅड डेब्ट्स इफ एनी, जर दिलेले असतील तर त्याच्यामध्ये ॲड करायचे. आणि दुसरा इफेक्ट, या बॅड डेब्ट्समुळे आपले डेटर्स विद्यार्थी मित्रांनो कमी होतात, तर ते डिडक्ट करायचं डेटर्स, आणि डेटर्स मधून डिडक्ट करायचं, डेटर्स सन्ड्री डेटर्स आहेत त्याच्यातनं ते डिडक्ट करायचे आणि डेटर्स दिलेले असतात बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. म्हणून दुसरा इफेक्ट जो असणार आहे, डिडक्ट फ्रॉम द सन्ड्री डेटर्स ऑन बॅलन्स शीट ॲसेट साईड. आय होप ही ॲडजस्टमेंट क्लिअर आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट जे असणार आहे, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. बघा, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, RDD, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. तर हा RDD देखील सेम डेबिट साईडला दाखवायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, शो टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ही पहिला इफेक्ट. आणि दुसरा जो इफेक्ट असणार आहे तो सेम बॅड डेब्ट सारखा डेटर्स मधनं लेस करायचा, डिडक्ट फ्रॉम द सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट असेट साइड. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण बॅड डेब्ट्स वजा करू त्याच्यानंतरच आपण RDD वजा करणार आहोत, हा सिक्वेन्स लक्षात राहून द्या. या दोन्ही ॲडजस्टमेंट
खूप महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. काही महत्त्वाचे ॲडजस्टमेंट असणार की हे 100% तुमच्या पेपरला येतील. तर अशा ॲडजस्टमेंट या व्हिडिओमध्ये मी सांगत जाणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. थोडासा लेंदी होईल परंतु IMP व्हिडिओ असणार आहे. लक्षात घ्या, इथून पुढचे जे व्हिडिओ माझे जास्त ड्युरेशनचे असतील ते खरोखरच महत्त्वाचे असणार आहेत. ते व्हिडिओ तुम्ही मिस करायचे नाही आहेत. तर चला, नेक्स्ट ॲडजस्टमेंट असणार आहे डिस्काउंट फॉर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स किंवा डिस्काउंट ऑन डेटर्स असं म्हणूया. तर ही देखील सेम इफेक्ट जसं RDDचं आपण केलं त्याच पद्धतीने असणार आहे. शो टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ॲड करायचं डिस्काउंट अलाउडमध्ये हे. आणि दुसरा जो इफेक्ट असणार आहे डिडक्ट फ्रॉम द सन्ड्री डेटर्स मधनं डिडक्ट करायचं ते असतं बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आय होप ही ॲडजस्टमेंट क्लिअर झाली. त्याच्यानंतर जी पुढची ॲडजस्टमेंट आहे ती आहे डेप्रिशिएशनची. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या 12वीच्या फायनल अकाउंटचा जो प्रॉब्लेम असणार आहे तो जो तुमच्या पेपरमध्ये असणार आहे, तरी डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट त्या पेपरमध्ये 100% तुम्हाला विचारली जाईल. तर डेप्रिशिएशन ऑन फिक्स असेट असते. तर डेप्रिशिएशन म्हणजे काय की ग्रॅज्युअल रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट, टप्प्याटप्प्याने असेटची व्हॅल्यू किंवा असेटची व्हॅल्यू रिड्यूस होते, त्याला आपण डेप्रिशिएशन असं म्हणू. तर याचा पहिला इफेक्ट जो असणार आहे तो काय करायचा, शो ऑन द डेबिट साइड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे हा लॉस आहे, असेट कमी होणे म्हणजे आपला लॉस आहे. हा लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला शो करायचा. असेट कमी होते म्हणून दुसरा इफेक्ट आहे लेस फ्रॉम द पर्टिक्युलर असेट. आणि असेट कुठं असतात, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. म्हणून बॅलन्स शीटच्या असेटला त्या पर्टिक्युलर असेटमधून आपल्याला डेप्रिशिएशन लेस करून शो करावं लागणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आय होप डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट क्लिअर. नेक्स्ट ॲडजस्टमेंट जी असणार आहे ती असणार आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता ह्या कॅपिटलशी रिलेटेड ॲडजस्टमेंट आहेत, त्या आपण सर्व डिस्कस केलेल्या आहेत इन डिटेल लास्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मी जरा डिटेलमध्ये डिस्कशन करणार नाही, जे मी लास्ट व्हिडिओमध्ये ह्या प्रत्येक ॲडजस्टमेंटचं केलेलं आहे. त्यामुळे लास्ट व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, जो आय बटनमध्ये तुम्हाला दिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा, प्लेलिस्टची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन तो बघू शकता. बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय की पार्टनर म्हणजेच बिझनेसचे ओनर हे कॉन्ट्रीब्यूट करतात बिझनेसमध्ये म्हणजे फर्ममध्ये इन कॅश और काइंडच्या स्वरूपात. जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल ओनरचं इन बिझनेसमधलं त्याला आपण कॅपिटल म्हणणार. आणि या कॅपिटलवर इंटरेस्ट मिळावं पार्टनरला, अशा पद्धतीची प्रोव्हिजन किंवा क्लॉज त्यांच्या पार्टनरशिप डीडमध्ये त्यांनी टाकलेला असतो. त्या क्लॉजनुसार त्यांना इंटरेस्ट भेटतं, त्या इंटरेस्टला इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणणार. जे पार्टनरला भेटतं ते पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला रेकॉर्ड करावं लागतं किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणून पहिला जो इफेक्ट असणार आहे तो जो, आता बघा पार्टनरला भेटते म्हणजे कोण देतं, फर्म देतं. म्हणून फर्मचा तो एक्सपेन्सेस आहे, फर्मला द्यावं लागतं. म्हणून पहिला जो इफेक्ट आहे तो शो करायचा डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा, कारण की तो फर्मचा एक्सपेन्सेस आहे म्हणून. आणि दुसरा जो इफेक्ट आहे पार्टनरला भेटणार, म्हणून पार्टनरचं जे कॅपिटल किंवा करंट अकाउंट असेल त्याच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करणार. आणि जर पार्टनर्स करंट किंवा कॅपिटल अकाउंट जर नसेल तर पार्टनरचं जे कॅपिटल आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला शो करतो ना, त्या कॅपिटलमध्ये ॲड करावं लागणार. ॲड कॅपिटल अकाउंट किंवा कॅपिटल किंवा करंट अकाउंटमध्ये आपण ॲड करणार. आय होप तुम्हाला आत्तापर्यंत ज्या मी ॲडजस्टमेंट डिस्कस केल्या त्या समजलेल्या आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढची जी ॲडजस्टमेंट आहे ही सुद्धा कॅपिटलशी रिलेटेड आहे आणि ती आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनर किंवा ओनर फर्ममध्ये जे कॉन्ट्रीब्युशन करतात त्याला कॅपिटल म्हणतात आणि त्याच्याकडून फर्मकडून इंटरेस्ट घेतात, म्हणून ते इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता काही वेळेस पार्टनर पर्सनल यूजसाठी फर्मकडून गुड्स, कॅश किंवा असेट विड्रॉ करतात, त्याला आपण म्हणणार पर्सनल यूजसाठी जे विड्रॉ करेल त्याला ड्रॉविंग. आणि या ड्रॉविंगवर फर्म इंटरेस्ट चार्ज करते त्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग म्हणणार. तर याचा पहिला जो इफेक्ट आहे हे काय आहे, पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट. आता पार्टनरला हे फर्मला द्यावं लागतं, म्हणून पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट जे आपण तयार केलेलं असेल त्याच्या डेबिट साईडला हे शो करायचं. किंवा एक दुसरी मेथड आहे की लेस करायचं, कशामधून, कॅपिटलमधून, जे आपण बॅलन्स शीटला दाखवलेलं असतं. आणि याचा दुसरा इफेक्ट हे पार्टनरशिप फर्मला भेटतं म्हणून शो करायचं. कुठे शो करायचं, टू द क्रेडिट साइड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला शो करणार आहोत. नेक्स्ट इफेक्ट असणार आहे इंटरेस्ट ऑन लोन टेकन. बघा,
जर लोन घेतलेलं असेल आणि त्याच्यावर इंटरेस्ट जर आपल्याला पेड करावं लागलं तर तो फर्मचा एक्सपेन्सेस आहे. आणि एक्सपेन्सेस रेकॉर्ड करण्यासाठी आपण स्पेशल अकाउंट तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि त्याच्या डेबिट साईडला हे शो करावं लागेल इंटरेस्ट ऑन लोन, म्हणजे इंटरेस्ट हे लोनवरचे इंटरेस्ट डेबिटला रेकॉर्ड करायचं. आणि दुसरी गोष्ट, हे लोन आहे हे देणं आहे म्हणजे लॅबिलिटी, मग ते लॅबिलिटीला शो केलेलं असेल तर ज्या ठिकाणी लोन आपण लॅबिलिटीला दाखवले त्या लोन मध्ये हे ऍड करावं लागणार, म्हणून ऍड टू लोन टेकन इन द बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड. आय होप ऍडजस्टमेंट क्लिअर. नेक्स्ट ऍडजस्टमेंट जी असणार आहे ती आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन गिवन. बघा, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली, इन्व्हेस्टमेंट करणे म्हणजे काय, फर्मकडे शिल्लक असलेली अमाऊंट त्यांनी एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये, डिबेंचर्समध्ये इन्व्हेस्ट केली तर त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणणार, गुंतवली तर त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणणार. किंवा फर्मने एखादं लोन दिलं दुसऱ्या व्यक्तीला तर त्याला लोन गिवन म्हणणार. तर या इन्व्हेस्टमेंटवर किंवा दिलेल्या लोनवर फर्मला काय भेटतं, कर्ज भेटतं. मग हे कर्जच म्हणतोय, इंटरेस्ट भेटतं. तर हे जे इंटरेस्ट आहे हा फर्मचा काय असणार आहे, इन्कम असणार आहे. मग हा जो इन्कम आहे हा फर्मचा प्रॉफिट आहे. म्हणून हा जो प्रॉफिट आहे तो आपण त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवणार. आणि दुसरा जो इफेक्ट असणार आहे, हे जे इंटरेस्ट आहे हे आपण बॅलन्स शीटच्या असेटला त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काय करणार आहोत, ऍड करणार आहोत किंवा डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार, कारण ते अजून आपल्याला भेटायचं आहे म्हणून. पहा, नेक्स्ट ऍडजस्टमेंट जी असणार आहे ती गुड्सशी रिलेटेड आहे. काय सांगितलेलं आहे, इन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. इन्शुअर्ड गुड्स म्हणजे ज्याचा इन्शुरन्स आहे असा गुड्स जो डिस्ट्रॉयड झालाय फायरमध्ये किंवा ऍक्सिडेंटमध्ये. पहा, आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की गुड्स आपल्याकडून गेलाय. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच सांगितलं होतं की माल गेला की एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, मग तो कोणत्याही कारणाने जाऊ द्या. म्हणून फर्स्ट इफेक्ट जो असणार आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. आणि ह्याचा इन्शुरन्स आहे. मग इन्शुरन्स कंपनी जेवढी अमाऊंट आपल्याला भरून देईल याचं एक्सप्लेनेशन फॉर एक्झाम्पल उदाहरणासकट मी लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केले, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर इन्शुरन्स कंपनी जेवढा क्लेम आपला ॲडमिट करेल, म्हणजे जे अमाऊंट आपल्याला माल जो जळाला किंवा लॉस झाला त्यातली जी अमाऊंट इन्शुरन्स कंपनी आपल्याला भरून देणार आहे त्याला आपण इन्शुरन्स क्लेम किंवा क्लेम अमाऊंट म्हणणार. हे आपल्याला भविष्यात भेटणार आहे म्हणून ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवायचे. आणि जी भेटणार नाही तो आपला लॉस आहे म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं. म्हणजे या ॲडजस्टमेंटचे तुम्हाला 3 इफेक्ट करावे लागणार आहेत. माल गेला, एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, त्यातली काही अमाऊंट आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून भरून भेटणार, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला इन्शुरन्स क्लेम म्हणून, आणि काही भेटणार नाही, लॉस झाला, तो तिसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आय होप इन्शुअर गुड्स डिस्ट्रॉयडची ॲडजस्टमेंट तुमची क्लिअर झाली. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे अनइन्शुअर्ड गुड्स. अनइन्शुअर्ड गुड्स म्हणजे काय, असा माल की ज्याचा विमा नाही, इन्शुरन्स नाही. हा जर डिस्ट्रॉयड झाला फायरमध्ये तर जेवढ्याचा माल गेला तेवढा सगळा आपला फायरमध्ये गेला, म्हणजे जळाला, तेवढा सगळा लॉस झाला. जितका माल गेला तेवढा कुठं दाखवायचा, आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. म्हणजे एक इफेक्ट असणार आहे शो द ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आणि सगळाच लॉस आहे म्हणून तो सगळा लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण रेकॉर्ड करणार. नेक्स्ट ॲडजस्टमेंट गुड्स स्टोलन. माल काय झाला, घाळ झाला किंवा चोरी झाला, तर माल गेला, लॉस झाला, मग तो एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि माल गेला की ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं दाखवायचा, क्रेडिटला. मग हा क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट असणार आहे. त्याच्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पलमध्ये माल वाटला, हे आपली काय असते, ॲडव्हर्टाइजमेंट. आपल्या मालाची क्वालिटी, टेस्ट असेल किंवा आपल्या माल जो असणार आहे, गुड्स जो असणार आहे त्याचे फीचर्स काय आहेत हे आपल्या कस्टमरला समजावे म्हणून आपण काही गुड्स फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट करतो. तर हा फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केलेला माल आपल्याकडून गेला आणि हा आपला एक्सपेन्सेस आहे ॲडव्हर्टाइजमेंटसाठी केला म्हटल्यानंतर. तर असा एक्सपेन्सेस काय करायचा, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा. किंवा जर ॲडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिलेलं असेल तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये हे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल ॲड करायचं. आणि माल गेला म्हणून क्रेडिट साईडला दाखवायचा ट्रेडिंग अकाउंटच्या
क्रेडिटला, हा दुसरा इफेक्ट असणार आहे. नेक्स्ट जे ॲडजस्टमेंट असणार आहे, गुड्स विड्रॉ बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. बघा, पार्टनर म्हणजे ओनर, त्यांनी पर्सनल यूजसाठी गुड्स जर विड्रॉ केला तर त्या गुड्स विड्रॉ केलेली जी अमाऊंट आहे त्याला आपण म्हणणार ड्रॉविंग. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ड्रॉविंग जे असणार आहे ते आपण शो करतो पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला, आणि तुमच्याकडून माल गेला म्हणून त्याचा एक इफेक्ट आपण शो करणार क्रेडिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या. ट्रेडिंग अकाउंटचे कुठे करणार? क्रेडिटला. किंवा एक दुसरा ऑप्शन आहे डिडक्ट फ्रॉम द परचेस. परचेसमधून सुद्धा काय केला जाऊ शकतो? डिडक्ट. परंतु हा आपण यूज करत नाही, आपण काय करतो डायरेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटलाच रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर अनरेकॉर्डेड परचेस. बघा, आता हा जो अनरेकॉर्डेड परचेस आहे म्हणजेच काय, माल खरेदी केलेला आहे परंतु रेकॉर्ड केला नाही. परचेस म्हणजे खरेदी आणि तो रेकॉर्ड न केला म्हणजे खरेदी केलेला माल रेकॉर्ड केला नाही. जर रेकॉर्ड करायचं म्हटलं तर तो परचेस मध्ये ऍड करावा लागेल. म्हणून फर्स्ट इफेक्ट ऍड टू द परचेस, आणि परचेस असतात डेबिट साईडला ट्रेडिंग अकाउंटच्या. आणि दुसरा इफेक्ट परचेस मध्ये ऍड केल्यामुळे आपले क्रेडिटर्स सुद्धा वाढतात, कारण की तो क्रेडिट परचेस असतो. म्हणून दुसरा इफेक्ट ऍड क्रेडिटर्स ऑन लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. तर हा त्याचा दुसरा इफेक्ट असणार आहे. अनरेकॉर्डेड सेल्स. बघा, आता माल विकला परंतु रेकॉर्ड केला नाही, त्याला काय म्हणणार आपण? अनरेकॉर्डेड सेल्स. जर रेकॉर्ड करायचा म्हटला तर आपल्याला काय करावं लागेल? सेल्स मध्ये ऍड करावं लागेल. मग आपण अगोदर, आणि सेल्स मध्ये ऍड केला म्हणजे अनरेकॉर्डेड म्हणजे क्रेडिट सेल्स आहे असंच गृहीत धरायचं. अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे क्रेडिट सेल्स. पण क्रेडिट सेल्स जर ऍड करायचं म्हणलं तर आपले डेटर्स देखील वाढणार. डेटर्सची मी डेफिनेशन लास्ट व्हिडिओमध्ये सांगितली होती की आपण ज्यांना उधारीवर माल विकलाय, बरोबर, ते सगळे आपले काय आहेत? डेटर्स. आणि हा जो अनरेकॉर्डेड सेल्स हा उधारीचाच असतो. मग हा जर आपण रेकॉर्ड करायचा म्हणला तर हे डेटर्स वाढणार आहेत. म्हणून ऍड डेटर्स ऑन द असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. डेटर्स असतात बॅलन्स शीटच्या असेटला, म्हणून ते असेट साइडला डेटर्स मध्ये ऍड करणार. आणि दुसरा इफेक्ट ऍड करणार सेल्स मध्ये. सेल्स रेकॉर्ड करतो क्रेडिटला, कोणाच्या? ट्रेडिंग अकाउंटच्या. मग क्रेडिट साइडला सेल्स मध्ये ऍड करायचं. देन नेक्स्ट कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लूड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. बघा, आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच आपल्या थोडक्यात असेटमध्ये आपण रिव्हेन्यू एक्सपेंडिचर एखादा इन्क्लूड केला तर आपल्याला काय करावं लागणार आहे? डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर रिव्हेन्यू एक्सपेन्सेस. म्हणजे त्या रिव्हेन्यू एक्सपेन्सेसमधून आपल्याला काय करावं लागणार आहे? ते लेस करावं लागणार. मग ते एक्सपेन्सेस ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला असतील. आणि ऍड करावं लागणार आहे पर्टिक्युलर असेटमध्ये. असेट कुठं असतात? बॅलन्स शीटच्या असेटला. बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लूड म्हणजे असेटमध्ये इन्क्लूड एखादा रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असेल तर काय करायचं आपण? इथं बघा, कॅपिटल एक्सपेंडिचर इन्क्लूड इन रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर रिव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये इन्क्लूड आहेत. म्हणून रिव्हेन्यू एक्सपेंडिचर टीडी किंवा पीडीला म्हणजे ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. तिथून हे लेस करायचं आणि ऍड करायचं त्या पर्टिक्युलर असेटमध्ये. आय होप ही ॲडजस्टमेंट क्लिअर. नेक्स्ट, रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लूड इन कॅपिटल एक्सपेंडिचर. बघा, आता रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्क्लूड कशात आहे? कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? ऍड टू दॅट पर्टिक्युलर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे त्या पर्टिक्युलर रिव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये आपल्याला ऍड करावे लागणार आहेत. आणि ते रिव्हेन्यू एक्सपेंडिचर ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असतील, तिथे ते ऍड करावे लागतील. आणि डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर असेट. त्या असेटमधनं ते रिव्हेन्यू एक्सपेंडिचर वजा करावे लागतील. म्हणजे पर्टिक्युलर असेटमधनं वजा करावे लागतील. असेट असती बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आय होप क्लिअर. नेक्स्ट जी ॲडजस्टमेंट असणार आहे, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. बिल्स रिसिवेबल काय असतात हे देखील डिस्कस केलेले लास्ट व्हिडिओमध्ये. आणि ते डिसऑनर झाले म्हणजेच आपण बिल्स रिसिवेबलचे पैसे आपल्याला भेटले नाहीत. तर भेटले नाही म्हणजे बिल्स रिसिवेबल काय होणार आहेत? कमी होणार आहेत. आणि कमी झालेली अमाऊंट ऍड कुठं होणार आहे? डेटर्समध्ये. ऍड डेटर्समध्ये होणार आहे. म्हणून फर्स्ट इफेक्ट ऍड द अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर टू सन्ड्री डेटर्स. डेटर्समध्ये ऍड करायचे. डेटर्स असतात बॅलन्स शीटच्या असेटला, तिथं ते ऍड करणार. आणि बिल्स रिसिवेबलची अमाऊंट ती भेटली नाही म्हणजे तेवढे बिल्स रिसिवेबल कमी झाले, म्हणून डिडक्ट द अमाऊंट ऑफ बिल्स डिसऑनर फ्रॉम द बिल्स रिसिवेबल. म्हणजे बिल्स रिसिवेबल मधनं ती डिसऑनरची अमाऊंट डिडक्ट करायची. त्याच्यानंतर बिल्स पेएबल डिसऑनर. बघा, आता उधारीवर आपण ज्यावेळेस माल खरेदी करतो त्यावेळेस आपण बिल तयार केलं आणि त्याची अमाऊंट जर पेड करायची असेल तर बिल्स पेएबल असणार आहे. तर आता पहा, ह्याचे पैसे आपण देऊ शकलो नाही बिल्स पेएबलचे, तर ते बिल्स पेएबल
ची जी अमाऊंट आहे ती कमी होणार आहे, पण त्याचा एक इफेक्ट लेस होणार आहे बिल्स पेएबलमधनं. आणि बिल्स पेएबलची अमाऊंट देऊ शकलो नाही म्हणजे देणार नाही असं होत नाही, ते उधारीच्या मालाचे पैसे द्यावेच लागतात. आणि उधारीच्या मालाचे पैसे द्यावे लागतील, उधार द्यावं लागेल, म्हणजेच आपले क्रेडिटर्स वाढणार आहे. क्रेडिटर्स वाढणार आहे म्हणून एक इफेक्ट जो असणार आहे, ॲड द अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर टू सन्ड्री क्रेडिटर्स, म्हणजे क्रेडिटर्समध्ये डिसऑनर बिलची अमाऊंट ॲड होईल आणि क्रेडिटर्स असतात लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या. आणि डिडक्ट द अमाऊंट ऑफ बिल डिसऑनर फ्रॉम द बिल्स पेएबल, आणि तेच बिल्स पेएबल मधनं काय होणार आहे, डिडक्ट होणार आहे. म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडलाच बिल्स पेएबल असतात, तिथनं डिसऑनरची अमाऊंट लेस होणार बिलाची, बिल्स पेएबल डिसऑनरची, आणि तीच अमाऊंट ॲड होणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीलाच क्रेडिटर असतात त्याच्यामध्ये. आय होप ही ॲडजस्टमेंट क्लिअर आहे. डेफर्ड एक्सपेन्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 5 years. आता बघा, डेफर्ड म्हणजे भविष्यातलाच खर्च 5 वर्षाचा आपण केला. तर एक गोष्ट लक्षात घ्या की ॲडव्हर्टाइज पेड फॉर 5 years, जे 5 वर्षासाठी आपण ॲडव्हर्टाइजमेंटचे पैसे दिले. मग आता 5 वर्षासाठी दिले, त्यातलं आपलं अकाउंटिंग इयर एकच असणार आहे. राहिलेले जे पुढचे 4 वर्ष आहेत हे प्रीपेड केलेत आपण. हे काय केलेले आहेत, प्रीपेड केलेत. मग आपला जो करंट इयरचा एक्सपेन्सेस आहे तोच आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला दाखवावा लागेल, आणि जो 4 वर्षाचा प्रीपेड आहे तो काय करावा लागेल, लेस करावा लागेल. म्हणून त्यांनी ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहेत रिलेटेड टू करंट इयर जे असणार आहेत तेच फक्त डेबिट साईडला शो करायचे. तेच कुठं करायचे, फक्त डेबिट साईडला शो करायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. आणि प्रीपेड जे एक्सपेन्सेस आहे बघा, रिमेनिंग अमाऊंट ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट इन शो ऑन द ॲसेट साईड. बघा, जे भविष्यातला खर्च आहे त्याचा फायदा भविष्यात होणार आहे कारण ते प्रीपेड केलेले आहेत. मग ते जे भविष्यात आपल्याला बेनिफिट भेटणार आहे तो बॅलन्स शीटच्या ॲसेटला शो करावा लागणार आहे. म्हणून शो ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट ॲज अ प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट. काय म्हणून दाखवायचे, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून दाखवायचे. आय होप या 20 ॲडजस्टमेंट क्लिअर झालेल्या आहेत तुमच्या. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे 21. ती ॲडजस्टमेंट काय सांगते ते बघूया. पहा, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितले रिव्हेन्यू रिसिप्ट. पहा काय सांगितले, इन्क्लूड इन कॅपिटल रिसिप्ट. बघा, रिव्हेन्यू रिसिप्ट इन्क्लूड इन कॅपिटल रिसिप्ट. फॉर एक्झाम्पल, सेल्स ऑफ गुड्स इन्क्लूड इन सेल्स ऑफ फर्निचर. मग याचे जे इफेक्ट असणार आहेत तर काय करायचं, ॲड टू द सेल्स ऑन द क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट, म्हणजे सेल्समध्ये ॲड करायचं ट्रेडिंगच्या, आणि लेस टू द फर्निचर ऑन द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडमधनं ते काही अमाऊंट असेल सेल्सची ते लेस करायची, आणि सेल्स जिथे येतात ट्रेडिंगच्या क्रेडिटला त्या ठिकाणी ती ॲड करायची. लास्ट ॲडजस्टमेंट असणार आहे कमिशन टू द पार्टनर ॲज पर्सेंटेज ऑन ग्रॉस प्रॉफिट. बघा, आता पार्टनरला जर कमिशन दिलं ते कशावर, पर्सेंटेज असेल, आणि ग्रॉस प्रॉफिटवर किंवा सेल्सवर दिलं तर पार्टनरला ते भेटणार आहे. काय होणार आहे, पार्टनरला भेटणार आहे, आणि आपल्याला ते द्यावं लागणार आहे, म्हणजे फर्मला ते द्यावं लागणार आहे. मग फर्मचा तो एक्सपेन्सेस होतो, म्हणून शो करायचा डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि पार्टनरला भेटणार आहे म्हणून शो क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट, किंवा पार्टनर्स कॅपिटलमध्ये ते काय करायचं, ॲड करायचं आहे. आय होप तुमच्या या ॲडजस्टमेंट ज्या आहेत त्या समजलेल्या असतील तुम्हाला. आता सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आत्तापर्यंत आपण डिस्कस केला नव्हता, म्हणजे ह्या ज्या मी आत्ता वर 22 ॲडजस्टमेंट तुम्हाला समजून सांगितलं ह्या लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. पण लास्ट व्हिडिओमध्ये आपण हिडन ॲडजस्टमेंट इन ट्रायल बॅलन्समध्ये असे काही आयटम आहेत की ज्याच्याविषयी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि ते आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच हिडन ॲडजस्टमेंट असते, किंवा त्याला सायलंट ॲडजस्टमेंट देखील म्हणतो. तर त्यातली पहिली जी ॲडजस्टमेंट असणार आहे ती पहा, सॅलरी पेड असा तुम्हाला आयटम दिलेला असेल ट्रायल बॅलन्सला, आणि कंसात म्हटलं असेल फॉर 10 months, म्हणजे ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आली, ही झाली हिडन ॲडजस्टमेंट. आता बघा, सॅलरी आपल्याला वर्ष आपल्या 12 महिन्यात असतं, 12 महिन्याची दिली पाहिजे, परंतु त्यांनी काय सांगितली तर 10च महिन्याची दिली, म्हणजे द्यायची किती राहिलेली आहे, 2 महिन्याची द्यायची राहिलेली. ही द्यायची राहिली म्हणजे आउटस्टँडिंग आहे, आणि सॅलरी हा एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहे. मग याचा पहिला जो इफेक्ट असणार आहे तर तो काय असणार आहे बघा, काय करावं लागेल, ॲड द अमाऊंट ऑफ सॅलरी रेंट फॉर 2 months टू सॅलरी और रेंट रिस्पेक्टिव्हली. आता इथं काय केलेले माहिती आहे का त्यांनी, की सॅलरी म्हटलंय किंवा रेंट म्हटलंय. आता सॅलरी
10 महिन्याचे असेल तर 2 महिन्याची आपण राहिलेली सॅलरीमध्ये ॲड करणार, किंवा रेंट 10 महिन्याचं असेल तर राहिलेलं 2 महिन्याचं आपण काय करणार, ॲड करणार त्या रेंटमध्ये. आणि हे कुठं असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असतं. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेंट किंवा सॅलरी दिलेलं असेल तर आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून 2 महिन्याची त्या रेंटमध्ये किंवा सॅलरीमध्ये ॲड करावं लागेल. आणि हे द्यावं लागणार आहे, अजून दिलेलं नाही, म्हणून हे सेपरेटली शो करावं लागणार आहे. शो सेपरेटली 2 महिन्याची सॅलरी किंवा रेंट लॅबिलिटी साईडला बॅलन्स शीटच्या, म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग रेंट म्हणून 2 महिन्याचं दाखवावं लागेल. आय होप ही ॲडजस्टमेंट क्लिअर आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे इन्शुरन्स प्रीमियम. खूप महत्त्वाची, बरेचसे विद्यार्थी इथं आपले चुकतात. काय आहे, इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 इयर. बघा, इन्शुरन्स प्रीमियम 1 वर्षाचा पेड केला, बरोबर, आणि इयर एंडिंग 13 जून 2019, म्हणजे वर्ष कधी संपणार आहे, 30 जूनला संपणार आहे. आणि आपलं अकाउंटिंग इयर जे आहे ते कधी संपतं, 31 मार्चला. म्हणजे इन्शुरन्सचं वर्ष संपणार आहे 30 जूनला. म्हणजे आपलं 31 मार्च संपल्यानंतर एप्रिल, मे आणि जून पुढचे 3 महिन्याचं इन्शुरन्स आपण एक्स्ट्रा पेड केला. वर्ष कितीला संपतंय बघा, आपलं अकाउंटिंग इयर 30 मार्चला संपतंय. आणि इन्शुरन्स प्रीमियमचं इयर कधी संपतंय, 30 जूनला. आणि आपण यावर्षी 30 जूनपर्यंतचा इन्शुरन्स पेड केला. याचा अर्थ काय केला, आपण पुढल्या वर्षीचा 3 महिन्याचा प्रीपेड केला. किती महिन्याचा प्रीपेड केला, 3 महिन्याचा. 3 महिने कसे काढले, 31 मार्चला वर्ष संपलं आपलं अकाउंटिंग इयर, एप्रिल, मे आणि जून. इन्शुरन्स इयर कधी संपतंय, 30 जूनला. म्हणजे 3 महिने प्रीपेड आहेत. आणि तुम्हाला माहिती, प्रीपेड एक्सपेन्सेस, पुढच्या वर्षीचा एक्सपेन्सेस या वर्षी दाखवायचा नसतो. म्हणजेच आपल्याला ते इन्शुरन्समधून बघा, डिडक्ट द प्रोपोर्शनेट अमाऊंट ऑफ इन्शुरन्स, इन्शुरन्समधून त्या 3 महिन्याची अमाऊंट आपल्याला काय करावं लागणार आहे, लेस करावं लागणार आहे. इन्शुरन्स असतात डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या. आणि हे भविष्यातला खर्च यावर्षी पेड केला, फायदा भविष्यात होणार आहे, म्हणून हे दाखवावे लागतात प्रीपेड इन्शुरन्स म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला. दुसरा इफेक्ट. आय होप प्रीपेड इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट क्लिअर. पुढची ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आणि फॉर 4 इयर्स म्हणले, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च 4 वर्षाचा पेड केला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण अकाउंटिंग हे पर्टिक्युलर 1 वर्षाचं करतो अकाउंटिंग इयरचं, आणि त्यांनी 4 वर्षाचा खर्च दिलाय. म्हणजे आपल्याला फक्त या वर्षीचाच, म्हणजे हे जे याचे हिस्से किती होणार आहेत, 1, 2, 3 आणि 4, यातला एक हिस्सा जो आहे तो आपल्या या वर्षीचा आहे. राहिलेले 3 वर्षाचा जो एक्सपेन्सेस आहे तो प्रीपेड आहे. मग आपण त्यातली 1/4 अमाऊंट, म्हणजे 4 मधली 1 अमाऊंट जी असणार आहे, 1/4 अमाऊंट ही ॲडव्हर्टाइज एक्सपेन्सेस म्हणून आपल्या करंट इयरच्या आहेत, म्हणून ते डेबिट साईडला दाखवणार प्रॉफिट अँड लॉसच्या. आणि राहिलेली 3/4 अमाऊंट, म्हणजे 3 वर्षाची जी ॲडव्हर्टाइजमेंटचा एक्सपेन्सेस आहे तो प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून काय दाखवणार आपण, प्रीपेड ॲडव्हर्टाइज म्हणून असेट साईडला दाखवणार आहोत बॅलन्स शीटच्या. कुठे दाखवणार, बॅलन्स शीटच्या असेटला. आय होप ही ॲडव्हर्टाइजमेंटची एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंटची ॲडजस्टमेंट तुम्हाला समजली. आता बघा, रेंट रिसिव्ड, रेंट आपल्याला भेटलं म्हणजे आपला इन्कम आहे. आणि किती महिन्याचं भेटलं, फॉर 11th मंथ, 11 महिन्याचंच भेटलं. आपलं वर्ष तर 12 महिन्याचं आहे, रेंट तर आपल्याला 11 महिन्याचं भेटलं, म्हणजे 1 महिन्याचं भेटायचं राहिलं. म्हणजे 1 महिन्याचं रेंट रिसिव्ड आपलं अजून राहिलेलं आहे. म्हणजे आपला हा काय झाला, रेंट इन्कम आहे, आणि हा झाला आपला आउटस्टँडिंग इन्कम. मग आपल्याला हा जो 1 महिन्याचा राहिला तो रेकॉर्ड करावा लागेल. आउटस्टँडिंग इन्कम जर रेकॉर्ड करायचा म्हटलं, इन्कम लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला, म्हणून हा जो 1 महिन्याचा इन्कम आपल्याला भेटायचा राहिलेला आहे तो ऍड करायचा त्या पर्टिक्युलर रेंटमध्ये 1 महिन्याचा, आणि रेंट असतो क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचा म्हणजे ऍड करायचा. आणि हा अजून भेटलं नाही, भविष्यात भेटल, आणि भविष्यात भेटल ती आपली असेट असते, कारण की फायदा भविष्यात होणार आहे. मग दुसरा इफेक्ट, शो द सेम अमाऊंट ऑन द असेट साइड ऑफ बॅलन्स शीट. आय होप आउटस्टँडिंग रेंट रिसिव्डची ॲडजस्टमेंट तुमची क्लिअर आहे. नेक्स्ट, 10% लोन बॉरोड ऑन 1 जानेवारी 2018. आता लक्ष द्या, 10% लोन दिलेलं आहे, आणि लोन कधी घेतलं, बॉरोड म्हणजे कधी घेतले, 1 जानेवारी 2018ला घेतलेलं आहे. आणि अकाउंटिंग इयर कधी संपणार आहे आपलं, 31 मार्च 2018.
18ला संपणार आहे. लोन 1 जानेवारीला घेतलं आणि अकाउंटिंग इयर 31 मार्चला संपणार आहे. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचंच व्याज या लोनवर आपल्याला पेड करावं लागेल. 3 महिन्याचंच इंटरेस्ट या लोनवर पेड करावं लागणार आहे. लक्षात घ्या. तर डेटची त्यांनी काय केलेली आहे, गंमत केलेली आहे आपली, की 10% लोन तर द्यावंच लागणार आहे आपल्याला, 10% व्याज द्यावं लागणार आहे. पण किती महिन्याचं? 3 महिन्याचं. म्हणून त्यांनी बघा इन डिटेलमध्ये सांगतो, शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे ती इंटरेस्टची अमाऊंट शो करायची. इंटरेस्ट रिसिवेबल ऑन, आता बघा इथं काय केलेली, इथं ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 3 मंथ. हे चुकलंय थोडंसं त्यांचं, की हे वरचं कॉपी पेस्ट केल्यामुळे ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर ही 3 महिन्याची इंटरेस्टची जी अमाऊंट आहे लोनची, ती आपल्याला शो करावी लागणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. कुठं शो करावी लागणार? इथं क्रेडिट ऐवजी काय म्हणतो मी? डेबिट म्हणतो. आणि इथं इन्व्हेस्टमेंट ऐवजी काय म्हणतो? लोन म्हणतो. म्हणजे ह्या लोनची जी अमाऊंट आणि इथे इंटरेस्ट रिसिवेबलच्या ऐवजी काय म्हणतो? पिएबल म्हणतो. म्हणजे इंटरेस्ट पिएबलची अमाऊंट जी आहे ती लोनमध्ये, लोनची जी अमाऊंट आहे ती 3 महिन्याची प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठे लिहायची? डेबिटला. आणि ऍड करायचं ते 3 महिन्याचं इंटरेस्ट लोनमध्ये. कुठे ऍड करायचं? लोनमध्ये. हे इथे रिसिवेबल, इंटरेस्ट रिसिवेबलच्या ऐवजी पिएबल लिहावं लागेल. इंटरेस्ट पिएबल लोनमध्ये ऍड करायचं. कुठं? इथं लॅबिलिटी साईड, इथं लॅबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ते काय करायचं? आपल्याला ऍड करायचं लोनमध्ये. देन नेक्स्ट पुढे पहा, 16% इन्व्हेस्टमेंट. आपण इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर आपल्याला काय भेटणार आहे? 16% व्याज भेटणार. किती टक्के? 16%. पण कंसामध्ये बघा, परचेस ऑन 1 जानेवारी 2019. इन्व्हेस्टमेंट कधी परचेस केली? 1 जानेवारीला. आणि अकाउंटिंग इयर एंड्स कधी होणार आहे? 31 मार्चला. जर लक्षात घेतलं, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 3 महिने वर्ष संपायला शिल्लक होते, त्या कालावधीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. मग या 3 महिन्याचंच व्याज भेटणार आहे. मग हे व्याज जे भेटलेले 3 महिन्याचं, बघा हे वर खालचं वर त्यांनी पेस्ट केल्यामुळे त्यांचं ते प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. तर हे अमाऊंट आहे इंटरेस्टची रिसिवेबल किती महिन्याची? 3 महिन्याची. ही क्रेडिट साईडला लिहायची प्रॉफिट अँड लॉसच्या. आणि याचा दुसरा जो इफेक्ट आहे, आपल्याला हे रिसिवेबल आहे, भविष्यात भेटणार आहे, म्हणून ते इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट असं दाखवायचं बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आय होप क्लिअर. द नेक्स्ट 10% गव्हर्नमेंट बॉन्ड. याचा अर्थ काय होतो, की गव्हर्नमेंट बॉन्ड आहेत आणि त्याच्यावर 10% आपल्याला व्याज भेटणार आहे. तर हे याचा इफेक्ट काय होणार आहे? शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिव्ड ऑन द क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जी इंटरेस्टची अमाऊंट आहे ती क्रेडिट साईडला दाखवायची प्रॉफिट अँड लॉसच्या. आणि हे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड आपली इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यामध्ये ही 10% जी भेटणारी अमाऊंट आहे, ऍड द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल टू द गव्हर्नमेंट बॉन्ड. गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये ऍड करायचं. ते कुठं असतील? बॅलन्स शीटच्या असेटला असणार आहेत, किंवा ते सेपरेटली दाखवले तरी चालतील. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या हिडन ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या आहेत. आता काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ज्या आपल्याला समजून घ्यायचे फायनल अकाउंट हे करत असताना, सॉल्व करत असताना. तर काय पॉइंट आहेत ते पहा. तुमच्या समोर मी ते पॉइंट दाखवतो जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येतील. इम्पॉर्टंट पॉइंट आपण रीड करू आणि समजून घेऊया, म्हणजे ते जरासं बेटर राहतं. बघा, इच आयटम ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स मधला प्रत्येक आयटम विल बी इंडिकेट ओनली वन इन द फायनल अकाउंट्स. म्हणजेच काय, ट्रायल बॅलन्स मधला एक आयटम असेल तो एकदाच आपण पोस्ट करणार, म्हणजे त्याचा एकच इफेक्ट होणार आहे. मग हा इफेक्ट कुठं होईल? तुमच्या ट्रेडिंग अकाउंटला होईल, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होईल, किंवा बॅलन्स शीटला. ह्या एकाच ठिकाणी त्याचं आपण पोस्टिंग करणार आहोत ट्रायल बॅलन्स मधल्या एका आयटमचं. देन नेक्स्ट, इच ऍडजस्टमेंट हॅव टू इफेक्ट फॉर द सिमिलर अमाऊंट. म्हणजे ऍडजस्टमेंट जे आहेत त्या ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होणार आहेत? 2 इफेक्ट होणार आहेत, एक डेबिट एक क्रेडिट, आणि सिमिलर अमाऊंटचा होणार आहे. बघा, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स मधले जे डेबिट बॅलन्सेस, आत्ताच मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा, इंट्रोडक्शनचं लेक्चर होतं, बेसिक कन्सेप्ट ऑफ फायनल अकाउंट, बेसिक अँड इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्या फायनल अकाउंटच्या. त्यामध्ये मी सांगितलं होतं की डेबिट बॅलन्सेस हे कशाचे असतात? असेट आणि एक्सपेन्सेसचे.
आणि क्रेडिट बॅलन्सेस कशाचे असतात, इन्कम आणि लायबिलिटीचे. मग त्यांनी इथं काय डिस्कस केलेले, डेबिट बॅलन्स ऑफ ट्रायल बॅलन्स विल ॲपियर, म्हणजे डेबिट बॅलन्स आहेत हे एक्सपेन्सेस असतील तर डेबिट साईडला जातील ट्रेडिंग अकाउंटच्या, डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील, आणि एक्सपेन्सेस तर ते इनडायरेक्ट असतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातील, आणि जर असेट असेल तर बॅलन्स शीटच्या असेटला जातील. म्हणजे ट्रायल बॅलन्समधील डेबिट बॅलन्सेस जर एक्सपेन्सेस असतील डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर ट्रेडिंगच्या डेबिटला जातील, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. एक्सपेन्सेस असतील तर दोन ठिकाणी, डायरेक्ट ट्रेडिंगच्या डेबिटला, इनडायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि जर असेट असेल तर बॅलन्स शीटच्या असेटला. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे काही आयटम दिलेले असतील ते फक्त ट्रेडिंग अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट आणि बॅलन्स शीट असेच याच ठिकाणी जाणार आहेत. याला फक्त अपवाद दोन आहेत, एक म्हणजे ड्रॉविंग आणि दुसरं म्हणजे सेल्स रिटर्न. एवढे दोन अपवाद आहेत, हे लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त ट्रायल बॅलन्स मधले आयटम दुसरीकडे कुठं पोस्ट करण्याचा तुम्ही स्वप्नातही विचार करायचा नाही. ट्रायल बॅलन्स मधील डेबिट कॉलम मधल्या अमाऊंट ट्रेडिंगच्या डेबिटला, म्हणजे डेबिट कॉलम मधील जे आयटम आहेत ते ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. म्हणजे डेबिट बॅलन्सेस, ट्रेडिंग डेबिट, प्रॉफिट अँड लॉस डेबिट आणि बॅलन्स शीट असेट. आय होप क्लिअर. देन नेक्स्ट क्रेडिट बॅलन्सेस. क्रेडिट बॅलन्सेसच्या बाबतीत काय सांगितले, क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ट्रायल बॅलन्स विल ॲपियर ऑन द क्रेडिट साइड. क्रेडिट बॅलन्सेस कशाचे असतात, लायबिलिटी आणि इन्कम. जर इन्कम असेल, डायरेक्ट इन्कम असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, म्हणून त्यांनी म्हटलंय ॲपियर ऑन द क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आणि जर इन्कम इनडायरेक्ट असेल, इनडायरेक्ट इन्कम, डायरेक्ट इन्कम असतील तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग हा कोणता असतो, आय होप फक्त याच्यात काय येतो, आपला सेल्स येतो. आणि इनडायरेक्ट इन्कम असतील तर तो रेकॉर्ड करणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. बघा, इन्कम असतील तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. कोणते बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्स. कशामधले, ट्रायल बॅलन्स मधले. आणि लायबिलिटी जर असेल तर ते काय करणार आपण, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला ट्रान्सफर करणार आहोत. पुढे काय सांगितलंय, इफ सॅलरी अँड वेजेस गिवन सेपरेट आयटम, म्हणजे सॅलरी आणि वेजेस वेगवेगळे दिले. जर वेजेस दिलेले असतील तर वेजेस कुठे शो करणार, डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. वेजेस आर शोन ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आणि जर सॅलरी दिलेले असेल तर सॅलरी आर शोन ऑन द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे सॅलरी आणि वेजेस वेगवेगळे दिले, वेजेस दिले ट्रेडिंगच्या डेबिटला, सॅलरी दिला सेपरेट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण जर हे दोन्ही एकत्र दिले, वेजेस अँड सॅलरी दिलं, म्हणून त्यांनी म्हटले इफ द आयटम वेजेस अँड सॅलरी, काय सांगितले, वेजेस अँड सॅलरी असा एकत्रित दिला तर वेजेस सुरुवातीला दिले म्हणून तो कुठं लिहिणार, शोन ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आणि जर तुम्हाला असा आयटम दिला सॅलरी अँड वेजेस असं जर दिलं तर तो शो कुठं करायचा, शो द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आय होप क्लिअर. वेजेस अँड सॅलरीच्या संदर्भात काय सेपरेट दिले, वेजेस सेपरेट दिला ट्रेडिंगच्या डेबिटला, सॅलरी सेपरेट दिलं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, वेजेस अँड सॅलरी असं दिलं ट्रेडिंगच्या डेबिटला, सॅलरी अँड वेजेस दिलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आय होप क्लिअर. नेक्स्ट काय सांगितलंय, इफ द ट्रायल बॅलन्स कंटेन ओनली ट्रेड एक्सपेन्सेस. बघा, ट्रायल बॅलन्स मध्ये फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिले, हे लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिलं, त्याच्यासोबत बाकी काही दिलेलं नाही. बाकी 4 एक्सपेन्सेस, कोणते 4, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, हे जर दिलेले नसतील तर, आणि फक्त ट्रेड एक्सपेन्सेस दिला तर तो ट्रेड एक्सपेन्सेस कुठं दाखवायचा, आपण शो करणार आहोत डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि जर समजा ट्रेड एक्सपेन्सेस दिला आणि त्याच्यासोबत अजून एखादा खालीलपैकी एक एक्सपेन्सेस, म्हणजे सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस और मिसलेनियस एक्सपेन्सेस, असा कोणताही आयटम दिलेला असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस इज शोन ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अँड ट्रेडिंग अकाउंट, व्हाईल अदर आयटम शोन ऑन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. म्हणजे बाकीचे कुठे दाखवणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बाकीचे म्हणजे कोणते, हे 4 वरचे, सन्ड्री, ऑफिस, जनरल आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस. परत एकदा सरळ सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो, जरासा IMP इथे लोक फसतात. ट्रेड एक्सपेन्सेस आहे, ट्रेड एक्सपेन्सेस सोबत 4 एक्सपेन्सेसचा विचार करायचा. कोणते 4, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्सला दिला आणि त्याच्यासोबत या 4 पैकी एक जरी दिलेला असेल
तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं आणि ह्या चारपैकी कोणताही दिलेला नसेल तर ट्रेड एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इतकं सोपं आहे. आय होप क्लिअर. नेक्स्ट पुढे काय सांगितलंय बघा, द ऍडजस्टमेंट फॉर बॅड डेब्ट्स म्हणजे बॅड डेब्टची जी ऍडजस्टमेंट आहे अँड प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स म्हणजे RDD इफेक्ट आफ्टर अदर ऍडजस्टमेंट म्हणजे ह्या दोन ऍडजस्टमेंटचे जे इफेक्ट आहेत ते बाकीचे ऍडजस्टमेंट केल्यानंतर द्यायचे. म्हणजे बाकीचे म्हणजे काय, अनरेकॉर्डेड सेल्स असतील, बिल्स रिसिवेबल डिसऑनर असेल, ह्या ऍडजस्टमेंट केल्यानंतर हे करायचे. म्हणून त्यांनी सांगितले ऍडजस्टमेंट फॉर डेटर आर गिवन इफेक्ट टू सच ऍडजस्टमेंट कॅन बी अनरेकॉर्डेड सेल्स, ड्रॉविंग इन्क्लूड डेटर्स, ड्रॉविंग ट्रीटेड ॲज अ सेल्स, अशा पद्धतीने म्हणजे बाकीच्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या करायच्या आणि त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स आणि RDDचे ऍडजस्टमेंट करायचे. पुढे सांगितलंय रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स इन्क्लूड शुड बी गिवन इफेक्ट आफ्टर द ऍडजस्टमेंट फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स आणि RDD म्हणजे बॅड डेब्ट्स आणि RDDचे ऍडजस्टमेंट केल्यानंतर डिस्काउंट ऑन डेटर्सचे ऍडजस्टमेंट करायचे. एवढं सोपं त्याच्यामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर डिस्काउंट फॉर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटरची ऍडजस्टमेंट कधी करायची, क्रेडिटर्सवरच्या बाकीच्या सगळ्या ऍडजस्टमेंट केल्यानंतर. त्याच्यानंतर हिडन त्याला सेल्फ एक्सप्लेमेंटरी ऍडजस्टमेंट म्हणतात, आर टू बी गिवन इफेक्ट इवन इफ देअर इज नो स्पेशल इंट्रोडक्शन इन द प्रॉब्लेम इन हिज रिस्पेक्ट म्हणजे जर समजा हिडन ऍडजस्टमेंटची जर स्पेशल इन्फॉर्मेशन दिलेली असेल तरच ते इफेक्ट करायचे असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट बघा काय सांगितले त्यांनी, क्लोजिंग स्टॉक शुड बी टेकन कॉस्ट प्राइस विच एव्हर इज लेस, कॉस्ट और मार्केट प्राइस. बरं का, क्लोजिंग स्टॉकच्या दोन व्हॅल्यू देतात, एक तर कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस. या दोन पैकी जी कमी असेल ती क्लोजिंग स्टॉक म्हणून गृहीत धरायची किंवा ती घ्यायची, एवढं सांगितलंय त्यांनी. आणि इफ मॅनेजर और पार्टनर इज अलाउड कमिशन ॲट अ सर्टन पर्सेंटेज ऑन अ नेट प्रॉफिट, सच कमिशन शुड बी कॅल्क्युलेट इन द फॉलोइंग मॅनर डिपेंडिंग अपॉन हाऊ द कमिशन इज क्वाइटेड. मग बघा, इफ इट इज ऑन अ नेट प्रॉफिट बिफोर चार्जिंग कमिशन मग अशा वेळेस कमिशनची अमाऊंट रेट ऑफ कमिशन इंटू नेट प्रॉफिट डिवायडेड 100 हा फॉर्म्युला वापरायचा आणि कॅल्क्युलेट करायचं. दुसरी एक कंडिशन सांगितली, इफ इट इज ऑन अ नेट प्रॉफिट आफ्टर चार्जिंग सच कमिशन. नेट प्रॉफिट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल कमिशन चार्ज केल्यानंतर तर बघा कमिशनची अमाऊंट रेट ऑफ कमिशन घ्यायचा इंटू नेट प्रॉफिट डिवायडेड 100 प्लस रेट ऑफ कमिशन ह्या फॉर्म्युला वापरायचा आणि कॅल्क्युलेट करायचं. नेक्स्ट सांगितले, आता हे शक्यतो तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेममध्ये विचारलेलं नाहीये पण फिल इन द ब्लँक्स वगैरे विचारले तर हे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये अडचण येणार नाहीये. बघा, व्हेन द डेट ऑफ ड्रॉविंग आर नॉट गिवन म्हणजे ड्रॉविंगवर इंटरेस्ट चार्ज करायला आपल्याला सांगतात पण ड्रॉविंग कधी घेतले याची डेट जर दिलेली नसेल म्हणून त्यांनी वापरले व्हेन द डेट ऑफ ड्रॉविंग आर नॉट गिवन इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग शुड बी कॅल्क्युलेट ऑन ॲव्हरेज बेसिस फॉर 6 मंथ. 6 महिन्याचे इंटरेस्ट ॲव्हरेज चार्ज करायचं. मग त्याचा फॉर्म्युला काय, ड्रॉविंगच्या अमाऊंट इंटू रेट डिवायडेड 100 इंटू 6 डिवायडेड 12 हा फॉर्म्युला असणार आहे. नेक्स्ट पुढे बघा, लास्ट काय सांगितलंय त्यांनी, इफ अ पार्टनर इंट्रोड्यूस कॅपिटल इन द मिडल ऑफ द अकाउंटिंग इयर म्हणजे पार्टनरने जर ॲडिशनल कॅपिटल अकाउंटिंग इयरच्या मिडल म्हणजे मध्यभागी कुठतरी आणलं देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल शुड बी कॅल्क्युलेट म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल कसं कॅल्क्युलेट करायचं ऑन द प्रोपोर्शनेट टाइम पिरियड म्हणजे जिथून ते आणलेलं आहे त्या दिवसापासून जितके दिवस शिल्लक राहिलेले असतील तेवढ्यावर ते कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आय होप तुम्हाला ही ॲडिशनल पॉईंट जे आहेत ते देखील समजलेले आहेत. आता ट्रायल बॅलन्समध्ये काय होतं, काही इम्पॉर्टंट आयटम दिलेले असतात की त्याचं स्पेशल पोस्टिंग करावं लागतं आपल्याला. फॉर एक्झाम्पल बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, ट्रीटमेंट ऑफ सम इम्पॉर्टंट आयटम अपेअरिंग इन द ट्रायल बॅलन्स म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कोणताही सॅलरी आउटस्टँडिंग, वेजेस आउटस्टँडिंग किंवा रेंट आउटस्टँडिंग असा कोणता एक्सपेन्सेस दिलेला असेल ट्रायल बॅलन्समध्ये. ॲडजस्टमेंटमध्ये दिले तर 2 इफेक्ट पण ट्रायल बॅलन्समध्ये दिले एकच इफेक्ट होते, आपण आत्ताच बघितलं. तर ट्रायल बॅलन्समध्ये असा एनी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल तर तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला शो करायचा. प्रीपेड एक्सपेन्सेस असेल कोणताही तर तो बॅलन्स शीटच्या असेटला शो करायचा.
आउटस्टँडिंग इन्कम असेल तरी सुद्धा तो बॅलन्स शीटच्या असेटला शो करायचा. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स असेल तर तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला शो करायचा. डेप्रिशिएशन असेल ट्रायल बॅलन्समध्ये तर ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला शो करायचं. लॉस ऑन सेल ऑफ असेट असेल म्हणजे लॉस झाला सेल ऑफ असेट करून तर तो डेबिट साईडला शो करायचा प्रॉफिट अँड लॉसच्या, कारण की लॉस हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. त्याच्यानंतर गुड्स विड्रॉ बाय पार्टनरने गुड्स विड्रॉ केला तर तो काय करायचा डेबिट साईडला शो करायचा कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या, कारण की ते ड्रॉइंग आहे कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिटला लिहितो किंवा कॅपिटलमध्ये लेस करतो. त्याच्यानंतर रिझर्व जनरल रिझर्व किंवा रिझर्व फंड असेल तर लॅबिलिटी साईडला तो काय करायचा शो करायचा. डिपॉझिट फ्रॉम पब्लिक कडून जर आपण डिपॉझिट स्वीकारलं तर ती लॅबिलिटी ते पैसे परत द्यावे लागतात म्हणून लॅबिलिटी साईडला शो करायचं बॅलन्स शीटच्या. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल जर असेल तर ते डेबिट साईडला शो करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ॲज अ ॲडव्हर्टाइजमेंट म्हणून. आता सस्पेन्स अकाउंट, आता सस्पेन्समध्ये आपल्याला त्याची अमाऊंट नक्की माहीत नाही किती आहे, माहीत नाही म्हणजे ती सस्पेन्समध्ये आहे, त्याला सस्पेन्स अकाउंट म्हणणार. मग इफ इट इज ऑन डेबिट साईड, जर सस्पेन्स डेबिट साईडला असेल तर शो द सेम फिगर ऑन द असेट साईड. कोणाच्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या. आणि जर क्रेडिट साईडला असेल तर तो कुठे लिहायचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आणि शेवटी सांगितले बँक फॉर कलेक्शन ऑफ बिल्स तर ते असेट साईडला शो करायचं बॅलन्स शीटच्या. तर विद्यार्थी मित्रांनो आता ह्या फायनल अकाउंटच्या स्टेप आहेत त्या आपण प्रॉब्लेम सोडवताना ते काही सांगायची गरज नाही, तुमच्या लक्षातच राहणार आहे, त्या कुठं पेपरला विचारल्या जात नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओमध्ये आता शेवटपर्यंत असाल तर आपण आत्तापर्यंत जे बघितलं की सुरुवातीला आपण काय बघितलं, फायनल अकाउंट बघितलं, आपलं पार्टनरशिप बघितलं, त्याचं मिनिंग इंट्रोडक्शन फीचर्स बघितले, सगळी थेरी बघितली, त्याच्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स बघितला, त्याच्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट बघितला, सगळ्या ॲडजस्टमेंट बघितल्या, म्हणजे सर्व थेरी पार्ट लाईन टू लाईन समजून घेतलेला आहे. आणि आता पुढच्या व्हिडिओपासून आपण प्रॉब्लेम नंबर फर्स्ट जो तुमचा सॉल्व आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आता तुम्ही आता इथपर्यंत शेवटपर्यंत जर बघितलं असेल तर एक विनंती आहे की आता हे प्रॉब्लेम समजून घेणार आहे आपण, त्याच्यामुळं हे मी जास्त आपण त्याला काय म्हणूया फास्ट घेणार नाही, तुम्हाला समजून अशा भाषेत घेणार आहे, त्यामुळे त्यासाठी वेळ थोडासा जास्त लागणार आहे, व्हिडिओची स्ट्रेंथ थोडीशी जास्त होईल. तर ते तुम्ही थोडंसं समजून घ्या, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नक्कीच जो शेवटपर्यंत बघणार आहे त्याला अकाउंटमध्ये काही प्रॉब्लेम राहणार नाही. आणि आता सुद्धा जे शेवटपर्यंत थांबलेत त्यांचं खरोखरच मनापासून धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबमुळं मला हे जे करण्यासाठी जे प्रेरणा भेटते ती भेटणार आहे आणि मी अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि हा व्हिडिओ जर कसा वाटला किंवा आवडला असेल, कसा वाटला, काही सुधारणा वाटत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज आपण इथंच थांबूया. सर्वांना बाय.